मुंबईतल्या घाटकोपरमधल्या पंतनगरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। विजू शंकर शिंदे आणि बबिता विजू शिंदे अशी या दोघांची नावं आहेत। दोघंही गेले काही दिवस वेगळे राहत होते। सकाळी विजू शिंदे यानं बबिता राहत असलेल्या घरात जाऊन तिची हत्या केली। वसईत भीक मागणाऱ्या महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करून पळ काढला। वसई जवळच्या नायगाव परिसरातल्या श्री गणेश ज्वेलर्समधली ही घटना आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे। दुकान मालक अमित शाह दुकान उघडण्याच्या लगबगीत असताना संधीचा फायदा घेत बोलण्याच्या बहाण्यानं त्यांनी ही चोरी केली। त्यांनी तब्बल 5 लाखांचा ऐवज चोरलाय। उत्तर प्रदेशातल्या आजमगडच्या शस्त्र तस्कराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेनं जेरबंद केलंय। शफीक हबीब अन्सारी असं त्याचं नाव असून आजमगडहून आणलेल्या काडतुसांसह 4 पिस्तूलही पोलिसांनी हस्तगत केली आहेत। डोंबिवलीपासून अंबरनाथ बदलापूरपर्यंतच्या गुन्हेगारांना शफीक अन्सारी शस्त्र पुरवायचा। मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। अंबरनाथमधल्या यशवंतराव चव्हाण खुल्या नाट्यगृहाच्या ठिकाणी पालिकेनं वाहनतळ उभारणीचं काम अखेर सुरू केलंय। 3 वर्षांपासून रखडलेल्या या कामाला मुहूर्त मिळत नव्हता। त्यातच पावसामुळे या अपूर्णावस्थेतल्या वाहनतळात पाणी तुंबलं असून इथं होत असलेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे आजारांना आयतं आमंत्रण मिळतंय। घराच्या मागणीसाठी झोपडपट्टी धारकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं। घरकुल योजनेचा लाभ मिळावा, राहत होत्या घरांना घरपट्टी पाणीपट्टी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। गेल्या 8 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेल्या बेमुदत उपोषणाची कोणीच दखल घेत नसल्यानं झोपडपट्टी धारकांनी हे टोकाचं पाऊल उचललं। साईनामाचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातल्या साईंच्या पालखीनं शिर्डीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं। गुरुपौर्णिमेनिमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। साईंचा पालखी सोहळ्याचं हे 29वं वर्ष आहे। पुण्यातील कसबा गणपतीपासून ही पालखी निघाली। साकोरीच्या कन्याकुमारी माता महादेवीताई, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला। साईंची पालखी येत्या 7 जुलै रोजी शिर्डीत पोहोचणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।